त्या 4 आश्रमापैकी जो गृहस्थाश्रम आहे अशा या आश्रमाला महाराज उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल तेव्हा सप्ताहातील सेवा वेगळी आणि नैमित्तिक प्रसंग असेल ती सेवा वेगळी असते. तेव्हा आजच्या कीर्तनाला काही कारण आहे आणि आजच्या कीर्तनाला काहीतरी निमित्त आहे. तेव्हा ते निमित्त म्हणजे वास्तुशांतीचं निमित्त आहे. तेव्हा ज्यांच्याकडे ही वास्तुशांती आहे असे शिवाजीराव छबू ठाकरे तथा मधुकरराव छबू ठाकरे असे या वास्तूचे हे यजमान आहेत आणि त्यांनी या ठिकाणी असा हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या निमित्ताने ज्यांनी मला संपर्क केला असे आपल्या गावातील सर्वांना परिचित असणारे आदिनाथ भाऊ नवले, तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रेमातून आणि या ठाकरे परिवाराच्या प्रेमातून आजची सेवा प्राप्त झाली. तेव्हा ही नैमित्तिक सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग आहे तो प्रसंग प्राप्त असा. विठ्ठल विठ्ठल तेव्हा हे स्थान म्हणजे गोड स्थान आहे. जंगल में मंगल असं म्हटलं तरी चालेल. आमचे गुरुवर्य नतुशी बाबा प्रवचनात शक्यतो म्हणत असत की गाव में गंधी आणि जंगल में मंगल, शहर में जेहर, गाव में गंधी, जंगल में मंगल. विठ्ठल धर्मार्थासाठी सकळ संतांनी शहराला मान नाही, गावाला मान नाही, पण त्यांनी जंगलाला मान दिला. जंगलामध्ये जेवढा परमार्थ उत्तम होतो बरं का उत्तम महाराज, एवढा इतर स्थानी नाही. विठ्ठल तेव्हा आजच्या या कार्यक्रमासाठी आपण चांगली मंडळी, कलाकार मंडळी उपस्थित केली. त्यामध्ये आमचे उत्तम महाराज पाटोदेकर आहेत, आमचे काशीनाथ महाराज वाडणे आहेत, त्याचप्रमाणे आमचे भाऊसाहेब महाराज पाटोदेकर आहेत आणि त्यामध्ये आमच्या आळंदीचे हे बालमूर्ती दिगंबर महाराज आहेत आणि वादक आमचे अनिल महाराज आहेत आणि बाकी हे सर्व टाळकरी, माळकरी आणि तुम्ही सर्व गावकरी. विठ्ठल विठ्ठल वास्तूचं एवढं पूर्णत्वाने ज्ञान नाही, परंतु सांगत आले परंपरेने. वास्तू हा एक राक्षस होता आणि त्याला नवीन घर झालं तर त्यामध्ये राहण्याचा अधिकार दिला. कुठपर्यंत राहावं त्याने, जोपर्यंत त्या घराचं पूजन होत नाही, त्याचा विधी होत नाही, तोपर्यंत तो नवीन घरामध्ये राहतो. आणि राहतो तर तो फारच गोड राहत नाही, काहीतरी त्रास करून राहतो. त्याकरता त्याला पटकन आपण बाहेर काढलं पाहिजे, अर्थात विधी केला पाहिजे परंपरेप्रमाणे. आणि जो काही विधी चालत आलेला आहे
तो विधी करायचा असतो, म्हणजे वास्तुपूजन करायचं असतं. तेव्हा या ठिकाणी आज वास्तुपूजन झालेलं आहे. याला वास्तुशांती असं म्हटलं जातं, की त्या घरामध्ये शांती राहते. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ग्रह असतात, तर जो काही ग्रह असेल त्याची शांती करावी लागते. त्याप्रमाणे घरामध्ये हा वास्तुग्रह आहे, याची देखील शांती करायची असते. तर ती शांती चांगल्या प्रकारे आज त्याचा विधी झालाच असेल. आणि त्यानंतर आजचं हे कीर्तन, आणि कीर्तनाच्या नंतर मग सर्वांना या ठिकाणी प्रसाद. विठ्ठल विठ्ठल. तसा हा सगळा परिवार, अर्थात या गावातील सगळे लोक अगदी परमार्थिक आहेत, धार्मिक आहेत. आणि त्यातले त्यात हे घर देखील मोठं परमार्थिक आहे. त्यांची वडील देखील चांगले होते. तेव्हा असा हा परिचयाचा भाग आहे. आणि या गावाने परिवर्तन चांगलं केलेलं आहे. यांची मंदिरं देखील फार सुंदर आहेत. कारण मी या गावाला 40 वर्षापासून येतो. विठ्ठल विठ्ठल. आणि अनेक वर्ष सेवा करण्याचा योग मला देखील प्राप्त झाला. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा काही निमित्ताला धरून आहे, प्रासंगिक कार्यक्रम आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तर जगामध्ये 4 आश्रम आहेत. त्यामध्ये पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम. हा 25 वर्षापर्यंत करायचा असतो. तदनंतर तुम्ही लग्न करू शकता. नंतर जो आश्रम सुरू होतो तो ग्रस्त आश्रम. तर हा साधारण 50 वर्षापर्यंत करायचा. त्यामध्ये प्रजानिर्मिती, मुलं बाळं त्यांना सन्मार्गाला लावणं, शिक्षण देणं. तर असं हे कर्म 50 वर्षापर्यंत करणे. आणि मग 50 वर्षानंतर जो काही कारभार असेल तो मुलांच्या हाती देणे, हुशार असतील तर. आणि जोपर्यंत आपल्याला जमत असेल तर तोपर्यंत करा. पण वय झाल्यानंतर अधिकार मुलाकडे देणे. नंतरचा जो आश्रम आहे हा वानप्रस्थ आश्रम. म्हणजे आपल्या शेतामध्ये राहायचं, गावात नाही राहायचं. पूर्वीची पद्धत होती. किंवा घरात जरी राहिलं तर आपण अलिप्त राहायचं आणि सगळं मन देवात ठेवायचं, परमार्थ करायचा. असा हा आश्रम 75 वर्षापर्यंत करायचा. आणि 75 वर्षानंतर मग संन्यास आश्रम धारण करायचा. म्हणजे कोणतीच आसक्ती करायची नाही, कशातच मन ठेवायचं नाही. ओम नमो नारायण. जमलं तर घराचा दाराचा देखील त्याग सांगितलेला आहे. संन्यास शब्दाचा अर्थ म्हणजे त्याग. विठ्ठल विठ्ठल. कारण खरं जे सुख आहे ते भोगात नसून ते त्यागात आहे. संन्यास आश्रम हा सर्व आश्रमांचा राजा आहे. सर्व सुखात सुख भारे म्हणजे संन्यासाचं आहे, त्यागाचं आहे. तेव्हा या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम संपन्न होत आहे हा ग्रस्त आश्रमाला धरून साजरा होत आहे. जीवनामध्ये धनाची गरज, धन लागतंच. जसं शरीर म्हटलं की पित्त आणि परमार्थ म्हटलं की चित्त
आणि संसार म्हटलं की वित्त लागतंच। या तिन्ही गोष्टी लागतातच। शरीरात पित्त नसेल तर शरीर बरोबर चालणार नाही। परमार्थामध्ये चित्त नसेल, मन नसेल तर परमार्थ बरोबर होणार नाही। आणि संसारामध्ये वित्त म्हणजे धन नसेल, संसारामध्ये धन संपत्ती नसेल तर संसार देखील बरोबर होणार नाही। आणि म्हणून या तीन गोष्टी अगत्य आहेत की परमार्थात चित्त, शरीरामध्ये पित्त आणि संसारामध्ये वित्त। बेटर जीवनामध्ये आपलं राहणं, आपलं खाणं, इतर सगळ्या गोष्टी होण्यासाठी याकरता धनाची गरज आहे। पण ते धन कसं प्राप्त करावं, ते धन कसं जोडावं याचं चिंतन, सुंदर चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जोडून अगदी गोड चाल झाली। अभंगातील हे पहिले चरण आहे। जोडून या धन उत्तम विभारे, उदास विचारे वेच करी। तर तुम्ही धन जोडा, धन प्राप्त करा, पण त्याकरिता व्यवहार चांगला करा, धंदा चांगला करा। चांगला धंदा करून तुम्ही धन प्राप्त करा, वाईट धंदा करू नका। की जो धंदा केल्यानंतर आपलंही वाईट आणि दुसऱ्याचं वाईट असे धंदे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले माहीत। विठ्ठला विठ्ठल काही वेळेला आपल्याला पैसा मिळतो पण दुसऱ्याचं चांगलं होत नाही। म्हणून धंदा असा करा की आपलंही चांगलं दुसऱ्याचंही चांगलं होईल असा धंदा करा। जोडून या धन उत्तम महाराज, उत्तम व्यवहार करा आणि आयाचित प्रत्येने बंद करा।
मी तसे असा म्हणून सांगतो. उत्तम महाराज म्हणजे सुंदर कलाकार, काशीनाथ महाराज सांगले आणि भाऊसाहेब महाराज म्हणजे तयार झाले, चांगले तयार झाले. होता म्हणजे याच्यापेक्षा कोणतं मोठे का. तुळजाबाबाची ही पुण्याई आहे. तुळजाबाबा हे गाजलेले कीर्तनकार नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या कुळात त्यांचा जन्म. भाऊसाहेब विठ्ठल विठ्ठल. धन जोडा आणि तुमच्यासाठी खर्च करा आणि इतरांसाठी खर्च करा. जर असं केलं तर उत्तमच गती तो एक पावेल नंतर येणार. धन प्राप्त करा, करू नका सर्वे, पण चांगल्या मार्गाने करा. धनाची गरज सर्वांनाच आहे आणि जागोजागी धन लागतंच, पण ते प्राप्त करताना मार्ग चांगला धरा, व्यवहार चांगला करा. व्यापार करा, कोणताही धंदा करा, पण तो चांगला करा आणि चांगल्या मार्गाने धन प्राप्त करा. आणि ते धन साठवून ठेवू नका. लई धन साठवलं तर त्यामध्ये काही आपत्ती प्राप्त होत असतात. याकरता धन आलं तर ते खर्च करत राहायचं, चांगल्या ठिकाणी देत राहायचं. विठ्ठला त्याद्वारा तुम्ही घर चांगलं बांधा, त्याद्वारा तुम्ही शेती विकत घ्या, नोकरी चांगली करा वगैरे वगैरे. त्या धनाच्या माध्यमातून तुम्ही चांगलं काही करू शकता. हो, म्हणून धन फार गरजेचं आहे. त्याचं दान करा. तुम्ही देखील खा आणि इतरांसाठी दान करा. संतांसाठी, देवासाठी, दीनदुर्बळासाठी, गोमातेसाठी त्या धनाचा उपयोग करा. विठ्ठल विठ्ठल केलेलं दान हे कधीच वाया जात नसतं, पण कोणत्या ठिकाणी दान केलेलं? चांगल्या ठिकाणी. आणि म्हणून दान करताना चांगल्या ठिकाणी करा, वांगल्या ठिकाणी करू नका. चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वायाला जात नाही आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. म्हणून दान करताना चांगल्या व्यक्तीला, चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी दान करा, कारण दान धन वर्धते. चांगल्या ठिकाणी दान केलं तर त्या धनाची पुन्हा वाढ होत असते. विठ्ठल विठ्ठल. आणि शिवाय ते दान करताना चांगल्या ठिकाणी तर करा. पात्र महाराज सांगतात की द्रव्य पात्र विचारून सर्वाभूती द्याव्यान्न. अन्न देताना सर्व ठिकाणी द्या, तिथं भेद नको आहे. सर्वांना अन्नदान करा, परंतु धनाचं दान करताना ते पात्र विचारात घ्या, ती व्यक्ती विचारात घ्या. ती व्यक्ती काय करते? ती जर पापकर्म करत असेल, दारू पित असेल, मांस खात असेल, इतरांना त्रास करत असेल, अजिबात तिथं दान देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आणि दान देण्याचा आदेश ज्याच्याकडे असेल त्याला, ज्याच्याकडे दान असेल त्याने मग भक्ती करावी, संतांची संगती धरावी, सेवा करावी. आणि गरीब असून जर भक्तीच करत नसेल आणि श्रीमंत असून दानच करत नसेल
तर अशा दोन्ही माणसाच्या गळाला काय करा, दगड बांधा आणि खोल पाण्यात त्यांना बुडून टाका. फक्त आमचं नाव सांगू ना. विठ्ठला दरिद्री न करी भजन कीर्तन, न करी संताशी नमन, त्याचे गळा बांधून पाषाण समुद्रात जाण बुडवावा. बरं, ज्याच्याजवळ भरपूर धन संपत्ती आहे, फार संपत्ती आहे, मग त्याला आदेश तो दान कर. गाठी असता धन जो न करी धर्मदान, त्याचे गळा बांधून पाषाण समुद्रात जाण बुडवावा. त्याला देखील शास्त्राचा आदेश आहे. आणि तुम्ही केलेलं दान हे कधीच वाया जात नाही, जाणार नाही. आपण केलेलं पुण्यकर्म कधीच वाया जाणार नाही. संताच्या निमित्ताने, देवाच्या निमित्ताने, आईवडिलाच्या निमित्ताने, दिंडरबाळाच्या निमित्ताने, गायीच्या निमित्ताने जेवढं तुम्ही खर्च करणार ते सगळं तुम्हाला प्राप्त होणार. त्याची पावती भगवान तुम्हाला देणार. कारण ह्या सगळ्या क्रिया भगवान समजतो आपल्या क्रिया यांनी केल्या, याने आपलंच काम केलं. आणि म्हणून भगवान कोणाचं होणं ठेवत नाही, ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. थोडा टाइम लागेल पण केलेलं काम फुकट जाणार नाही. विठ्ठल दान देण्यातून पुण्याचा संचय होत असतो. आणि कधी माणसाकडे इतर असेल नसेल चालेल, परंतु पुण्य पाहिजे. पुण्य असेल तर पुण्य काय करत नाही, पुण्य सगळं करू शकतं. आपल्या जीवनावर जरी काही कठीण प्रसंग असेल, जीवघातक प्रसंग असेल, पण आपल्याकडे पुण्याचं सामर्थ्य असेल, पुण्याची जड असेल तर त्यावेळेला आपलं रक्षण होत असतं. रक्षण ती पुण्याने पुराकृतानी. जरी आपलं खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, अग्नीमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा प्रसंग जरी असेल तर त्यावेळेला आपलं पुण्य रक्षण करतं, देवाची कृपा रक्षण करते, आईवडिलाचा आशीर्वाद रक्षण करतो, संताचा आशीर्वाद रक्षण करतो. म्हणून जीवनामध्ये आशीर्वाद असावा, कृपा असावी आणि माणसाकडे पुण्य असावं. तेव्हा हा विषय नंतर येणारच आहे. तेव्हा इथं महाराज असं म्हणतात की जोडून या धन उत्तम विहारे, उदास विचार वेच करी, मोकळ्या मनाने तुम्ही त्याचं दान करा. जेवढं शक्य आहे तुम्ही त्याचं दान करू शकता आणि त्याची पावती देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याची पावती तुकाराम महाराज अभंगाचे दुसरे चरण. उत्तमाची गाती तो एका पावेना, 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 उत्तमाची अभंगातील दुसरे शरण आहे. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी.
चांगल्या गतीला तो प्राप्त होणार. चांगल्या कुलवान शीलवान घराण्यामध्ये त्याला जन्म मिळणार. जर असं केलं तर कसं केलं तर धन प्राप्त करून, चांगल्या मार्गाने धन प्राप्त करून चांगल्या मार्गी खर्च केलं तर मग त्याला ही पावती दाखवतात की उत्तमाची गती, त्याला उत्तम गती मिळणार. मध्यमही नाही आणि खालची गती नाही. 3 गती आहेत, उत्तम गती, मध्यम गती आणि अधोगती. अधोगती म्हणजे पशु वगैरे नाही. मध्यम गती तशी माणसाची म्हटलेली आहे आणि उत्तम गती तशी देवाची म्हटलेली आहे. पण आपण कुलवान शीलवान असं घर जरी प्राप्त झालं तर याला देखील उत्तमच म्हणू आपण महाराज. विठ्ठला उत्तम भोगीर जीवखानी. चांगल्या खाणीमध्ये त्याचा जन्म प्राप्त होणार. 4 खाणी आहेत. खाणी तशा भरपूर आहेत, खाणी भरपूर आहेत, परंतु आपल्याला जी खाण घ्यायची ती त्या 4 खाणी त्या अशा की अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो, अंड्यापासून होतो ते अंडज. त्यामध्ये पाखरं आहेत, सर्प आहेत वगैरे वगैरे. त्यांचा जन्म अंड्यापासून. अंडज जारज, ज्यांना जाराचं विष्टन आहे त्यामध्ये आपण आहोत आणि पशु आहेत. जारज. स्वेदज तर ज्यांचा जन्म घामापासून होतो ते स्वेदज. जसं उवा, लिखा, आता काही दिसत नाही, रेखनं देखील दिसत नाही. तर स्वेदज ज्यांचा जन्म घामापासून ते स्वेदज. आणि उद्भिज म्हणजे ज्यांचा जन्म जमिनीतून होतो, अर्थात झाडं, वृक्षवेली यांचा जन्म जमिनीतून होतो म्हणून यांना म्हटलेलं आहे उद्भिज. ज्यांचा जन्म जमिनीतून होतो ते उद्भिज आहेत. ज्यांचा जन्म अंड्यापासून होतो ते अंडज आहेत. ज्यांचा जन्म घामातून होतो ते स्वेदज आहेत. आणि ज्यांचा जन्म जाराचं ज्यांना विष्टन असतं ते म्हणजे त्याला जारज म्हटले आहे. त्यामध्ये तुमचा आमचा नंबर आणि पशुचा नंबर. विठ्ठला अर्थात असं चांगलं काम, चांगलं कर्म, चांगल्या ठिकाणी दान केलं तर त्याला पावती आहे. तो उत्तम कुळामध्ये चांगल्या खाणीमध्ये जन्माला येतो. त्याला घर जे मिळतं सामान्य मिळत नाही, कुलवान शीलवान असं घर त्याला प्राप्त होतं. अशा घरामध्ये तो जन्माला येतो. विठ्ठल आणि अशा चांगल्या खाणीमध्ये, चांगल्या कुळामध्ये, शीलवान घराण्यामध्ये जन्माला आल्यानंतर त्याची वागण्याची पद्धत, त्याचं आचरण काय असतं तर त्याचं आचरण, त्याची वागण्याची पद्धती महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात Bye.
या पुढील सगळ्या चरणात महाराज उत्तम आचार सांगतात. असं आचारात्मक जीवन असेल, योग्य पद्धतीने जीवन असेल तर उत्तमची गतीत होईल. तेव्हा ज्याने धन प्राप्त करून आणि त्याद्वारा ज्याला उत्तम गती मिळाली, मग त्याची आचार पद्धती सांगतात. परोपकारे नेणे परनिंदा, तर त्याचं जीवन परोपकारी असतं आणि माणसाने काही ना काहीतरी परोपकार करावा. आपल्या घरातील बायका मुलांना कपडे घेणं हा परोपकार होत नाही का? होतो. ते दानात बसत नाही, परोपकारात बसत नाही. इतराच्या निमित्ताने तुम्ही खर्च केला त्या धनाचा, इतरावरती परोपकार केला तर त्याची जमा पुण्यामध्ये होत असते, सत्कर्मामध्ये होत असते. परोपकारी जीवन असावं. कोणत्या ना कोणत्या अंगाने माणसाने परोपकार करावा. शारीरिक अंगाने करावा, वाचीच्या अंगाने करावा. एखाद्या नोकरी लागतच नसेल आणि ज्याचं परिसरामध्ये मोठेपण असेल की ज्याच्या शब्दातून त्या गरिबाचं काम होत असेल आणि त्याने नुसता शब्द दिला, काय काय फरक आहे? हो, त्याने शब्द द्यावा, त्या बिचाराचं काम होऊन जाणार. हा वाचीच्या अंगाने केलेला उपकार आहे. आणि शरीराच्या अंगाने आपण परोपकारी जीवन जगू शकतो. कोणता ना कोणता परोपकार करत राहा. दानाच्या निमित्ताने दान करणं हे देखील परोपकाराचं अंग आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात परोपकारे नेणे परनिंदा, उपकारी जीवन असावं. कारण परोपकार करणं हेच पुण्य आणि परपीडा करणं हेच खरं पाप आहे, असं तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात. परोपकारी परोपकार पुण्य परोपकार पाप परपीडा अनिका नाही जोडा अनिका नाही अगदी गोड प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. पुण्य परोपकार आणि पापते परपीडा. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे परोपकार करणं आणि पाप म्हणजे काय? परपीडा करणं, दुसऱ्याला त्रास करणं, याचं नाव पाप आहे. तर हे करू नका. पाप का करू नका? पुढे चालून काही दिवसांनी तुम्हाला त्याचं फळ मिळणार, दुष्फळ मिळणार, दुःख होणार. केलेलं कर्म कधीच वाया जात नसतं. पुण्य कर्म करा त्याचं फल मिळतंच, पाप कर्म करा त्याचं दुष्फळ मिळत असतं. असं समजायचं नाही की आपल्याला काय होणार नाही. होणार म्हणजे होणार. तुम्हाला पुण्य केलं तर तुम्हाला सुख मिळणारच पुढे चालून, आणि पाप कर्म केलं तर पुढे चालून तुम्हाला दुःख मिळणारच. हे लिखित आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यावर काही तोडगा आहे. एखाद्याला समजलं की आपण पापकर्म केलं, हे वाईट केलं, हे काही बरं नाही, मग त्याने जर प्रायश्चित्त घेतलं. प्रत्येक पापकर्माला प्रायश्चित्त आहे. त्याने जर विधीपूर्वक प्रायश्चित्त केलं तर तो त्या पापातून मुक्त होतो. एक तर सांगणं की पापच करू नका, आणि एक तर सांगणं तुम्ही पुण्य केल्याशिवाय राहूच नका. पुण्यचे फलम इच्छन्ति पुण्यम इच्छन्ति मानवा न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नता. पुण्याचं फळ ते सुख, पुण्याचं फळ सुख आहे, पण ते पुण्य करत नाही. पापाचं फळ दुःख आहे, पण ते पाप केल्याशिवाय यत्नपूर्वक करतात काही लोक. पाप करू नका, पुण्य केल्याशिवाय राहू नका. आणि पुण्य करण्याचे माध्यम बरेच आहेत. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे
सज्जन सत्पुरुषाचं नाम चिंतन जरी केलं तर तुम्हाला पुण्य लागणार, तुम्ही पुण्यवंत होणार, म्हणजे फार मोठं पुण्य तुम्हाला लागणार. आणि तुम्ही जर पापेचं नाव घेतलं तर तुम्हाला पाप लागणार, असं प्रमाण आहे का? नाथ महाराजांच्या भागवतामध्ये आहे एक प्रमाण, ओवी आहे. दुर्जनाचे नाव घेता दोष वाचेची होय लागता, तिशी द्यावया प्रायश्चित्ता, राम राम सर्वथा म्हणावे. राम राम असं जरी म्हटलं तर ते पापाला पण नष्ट होतं. म्हणजे दुर्जनाचं नाव घेतलं तर मी आता काही घेत नाही. विठ्ठला प्रत्येक युगायुगामध्ये दुर्जन झाले, सज्जन झाले. त्या दुर्जनासाठी रामाला अवतार घ्यावा लागला, त्याच्या दुर्जनासाठी कृष्णाला अवतार धारण करावा लागला. म्हणून शक्यतो दुर्जनाचा टाळायचंच, आणि सज्जनाचं नाव घेतल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल तेव्हा जो उत्तम प्रकारे धन प्राप्त करतो आणि चांगल्या मार्गामध्ये खर्च करतो त्याला उत्तम गती मिळते, चांगल्या खाणीमध्ये जन्म होतो. आणि नंतर मग त्याच्या जीवनामध्ये त्याची आचार पद्धती कशी, वागण्याची पद्धत कशी, ती पद्धत सांगतात. परोपकारी मैने परनिंदा, त्याचं जीवन उपकारी असतं. तो कोणाची निंदा करत नाही, परोपकार केल्याशिवाय राहत नाही. काही माणसांना आवरून धरावं लागतो, असं दान असं दान, असे माणसं जगामध्ये, असे माणसं की त्यांना आवरावं लागतं. आमच्यामध्ये एक संदीप महाराज येवले, त्यांना आवरावं लागतं दान. म्हणजे त्याचा काही म्हणजे ठाव ठिकाणच नाही. म्हणजे देऊच वाटतं काही लोकांना, साठ वाटत नाही, देऊच वाटतं. विठ्ठला विठ्ठला परोपकारी नेने परनिंदा, तो कोणाची निंदा करत नाही. निंदा करूच नाही, निंदा केल्याने पाप लागतो. येती निंदकापाशी अशेषही पापे, माऊली म्हणतात जे कोणी निंदा करतात त्याच्याकडे जगातील असतील नसतील सगळं पाप येत असतात. म्हणून कोणाची निंदा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल उलट काही वेळेला निंदक बरा, आपल्या पापक्षालनासाठी निंदक बरा असं एकनाथ महाराज. निंदकांचा सखा आमची वसरे धुतो फुका, निंदक आमची काशी आमची पापे अवघे नाशी, निंदक आमची गंगा आमची पापेने ती भंगा. म्हणजे निंदक चालतो, तो आपल्याला शुद्ध पवित्र करतो, आपलं पाप सगळं नष्ट करतो. निंदकाचे उपकार मानले. निंदक निरे राखिये अंगन कुटी छबाय, बिन पाणी साबण बिना निर्मल करे सुभाय. जसा कपडा मळाला तर आपण काही साबण आणतो, मुरू घालतो, त्याला साबण लावून नंतर कपडा स्वच्छ होतो. तसं आपलं देखील क्षालन होण्यासाठी, पापाचं क्षालन होण्यासाठी आपली निंदा लोकांनी करावी असं वाटावं. एखादा निंदक दूरच असेल त्याला जवळ आणावं, त्याला थोडं काही बांधकाम करून द्यावं आणि त्याला खुशाल परवानगी द्यावी, त्यांची खुशाल निंदा करत राहावी. म्हणून म्हटलं कबीर महाराजांनी, निंदक नेरे राखिये अंगन कुटी छबाय, बिन पाणी साबण बिना निर्मल करे सुभाय. असं आपल्या दृष्टीने पापक्षालन, पाप नष्ट होण्यासाठी त्याची आपण निंदा करायची नाही, त्याला उलट आपला परोपकार करतो आपल्यावरती. Oh,
संत महात्म्याने निंदकाला देखील मोठेपण दिलं, कारण ते आपल्या शालांसाठी बरे असतात असं, पण निंदा करू नये, त्याच्यात आपल्याला फळ नसतं, पुढे चालून आपल्याला आपली गती चांगली नसते, आपल्याला अधोगती मिळत असते. म्हणून निंदा कोणाची करू नये, करायचं तर परोपकारच करा. परोपकारे नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया, हा फार मोठ्यातला मोठा आचार दाखवला की जीवनामध्ये जीवन जगताना तुम्ही बहिणी माया म्हणजे बहीण माना, परस्त्री असेल त्याला बहीण माना, आई माना, मुलगी माना, त्यांच्याबद्दल तुमचं मन चांगलं ठेवा. असा आचार जरी ठेवला तर उत्तमाची गती तो एक पायवेल, तो उत्तम गतीला प्राप्त होणार. विठ्ठल हा अभंग फार सुटीत आहे आणि लक्षात येण्यासारखा. याच्यामध्ये बरेच दैवी गुण सांगितलेले आहेत. परोपकार हा दैवी गुण आहे, तुमचा दया हा दैवी गुण आहे, शांती हा दैवी गुण आहे आणि वैराग्य हा दैवी गुण आहे. सगळे दैवी गुण आले. विठ्ठल आणखी त्या पुरुषाचं वागणं कसं, वागण्याची पद्धत कशी, ती पद्धत महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात तर अभंगातील हे 4थं चरण आहे. कोणतं? भूतदया गायी पशुचे पालन, भूतदया गायी पशुचे पालन पाहणाऱ्या जीवनामा. तर भूताच्या विषयी दया असावी, पण कोणतं भूत? बाबाजी बाबा इथं कोणतं भूत म्हटलं? भूताचे प्रकार 3 आहेत. स्मशानातलं भूत, आणि तुम्ही आम्ही भूतच आहोत, आणि एक भूत फारच मोठं आहे, पंढरीचे भूत मोठे. पुंढरीचे भूत मोठे आल्या गेला आल्या पंढरीचे भूत मोठे आल्या
तुम्हाला देखील भूत म्हटलं आणि स्मशानामध्ये जे राहतात त्यांना देखील भूत म्हटलं. ते भूत गावात राहत नाही, ते तिकडंच राहतात. गावात का राहत नाहीत? हनुमंताचा दंड असतो म्हणून गावाचं रक्षण हनुमान करतो. आणि पंढरीचं भूत हे सगळ्या भूतामध्ये मोठं भूत. साधू संतांनी त्याला भूताची उपमा दिलेली आहे. किंवा तुम्ही आम्ही सगळे भूतच आहोत. तर भूताच्या बद्दल दया करावी, दया ठेवावी. दया हे देखील फार मोठा सद्गुण आहे. माणसांच्या अंतःकरणामध्ये दया असावी. इतर काही असण्यापेक्षा माणसाचं अंतःकरण दयायुक्त असावं. अंतःकरणात दया नसेल आणि मुखात वाणी गोड नसेल तर ते अंतःकरण कसलं, ते वदन कसलं. असं एक लिखित आहे. देनेन चेत दयालुता, देनेन चेत दयालुता, देनेन चेत दयालुता, हृदयेन तेन किं मधुरं यस्य भाषितं, वदनेन तेन किं देनेन चेत दयालुता. अंतःकरणामध्ये देनांच्या बद्दल, गरिबांच्या बद्दल दया नसेल तर ते अंतःकरण कसलं. आणि मुखामध्ये आपली गोड वाणी नसेल, आपले शब्द चांगले नसेल तर ते वदन कसलं. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा अंतःकरण हे निर्मळ असावं आणि माणसाचं भाषण चांगलं असावं, गोड असावं, की दुसऱ्याला वाटलं पाहिजे की हा माणूस बोलतच राहिला पाहिजे. नाहीतर काही माणसाचं बोलणं म्हणजे जसा काही हिस्तव पडतो अंगावर. काहीचं बोलणं म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपोटच. किती करा पण ते तसंच बोलणार, वाईटच बोलणार. सहज जरी बोलण्याचा प्रसंग आला तर ते वाईटच बोलणार. विठ्ठल वाणी गोड असावी, मुखात शब्द चांगले असावे. एक गोष्ट आपण नेहमी सांगतो. एक मुलगा होता, त्याच्याजवळ त्याची माता होती, जरा दूर होती. एक वाटसरू येऊ लागला. त्या मुलाला विचारलं, हे बाळू, ती बाई तुझी कोण आहे? तो म्हणला, ती बाई ना माझ्या बापाची बायको आहे. काय? माझ्या बापाची बायको आहे. आहे आहे खरं, पण ते नाही कानाला बरं, ते गोड नाही. तो जर म्हटला असता की माझी माता आहे, माझी आई आहे, किती गोड. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भूतदया गाये पशूचे पालन. भूतांच्या बद्दल दया असावी, दया करावी. दया कधी आपल्याला कामाला पडत असते, पण भलत्याच ठिकाणी दया केली तर ती अंगलटी येत असते. याचं भान ठेवा. भूतदया गायी पशूचे पालन. पशूंचं पालन करावं, अर्थात गायींचं पालन करावं. इतरांचं पालन करण्यापेक्षा चांगलं पालन करा. एक पालन असं ते पाप होणार, एक पालन केलं तर पुण्य होणार, आणि एक पालन केलं तर तुम्हाला पुण्यही नाही पापही नाही. म्हशीचं पालन केलं तर तुम्हाला पुण्यही नाही पाप नाही. तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं तर केवळ तुम्हाला पापच लागणार. आणि तुम्ही जर गाईचं पालन केलं, गावरान गाईचं, तर तुम्हाला केवळ पुण्यच लागणार. विठ्ठल. आणि ताण्याल्या जीवन वना माझी. वनामध्ये जर सोय नसेल पाणी पिण्याची तर त्या ठिकाणी एखाद्या श्रीमंताने दानशूराने अशा ठिकाणी पाण्याची सोय करावी. त्याचं सगळं पुण्य, त्याचं सगळं श्रेय त्याला प्राप्त होणार. आणि पुढे चालून तो गेल्यानंतर त्याला उत्तम गती प्राप्त होणार. असं जो कर्म करेल त्याला. भूतदया गायी पशूचे पालन. तानेल्या जीवन बना माझे. आणखी त्या पुरुषाची ज्याने उत्तम मार्गाने धन मिळवलं, उत्तम मार्गामध्ये खर्च केलं, त्याचं दान चांगल्या ठिकाणी केलं तर त्याचा जन्म उत्तम कुळामध्ये होतो. पण त्यांची आणखी वागण्याची पद्धती महाराज आपण
अगदी तार सप्ता काय ती चालते. आता सर्वांचा आवाज सारखा नसतो. फक्त महाराजचा आवाज अगदी गोड आहे आणि तुम्हाला तुमचा देखील काही कमी नाही. सर्वांचा आवाज गोड आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात हे देखील दैवी गुणाचा अंग आहे. शांती हा दैवी गुण आहे. शांती असावी माणसाकडे, भ्रांती नसावी पण शांती असावी. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. शांतीत सुख असतं. अशांत असे कुठं सुख नाही. अशांत माणसाला सुख मिळत नाही. म्हणून शांती धरा, उतरायला पाहिजे त्याला. शांती चांगली. शांतीसागर एकमत महाराज होते. आता सध्या विद्यमान शांतीसागर आमचे गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर आहेत. विठ्ठला जवळजवळ आमचं जीवन त्यांच्या संगतीमध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये जवळजवळ 50 वर्षात जीवन गेलं. पण मी आणखी पाहिलं नाही की ते कोणावर राग होईल. म्हणून त्यांना शांतीसागर ही पदवी माऊलीच्या मंदिरामध्ये देण्यात आली. शांतीसागर गुरुवारी मारुती बाबा कोरेकर. विठ्ठला कोणी त्यांना घेऊन जातं. पण आता वय झाल्यामुळे 95 वर्षाचं वय आहे. तरी पण आणखी ते पाठ घेतात, आणखी पाठ घेतात. आणि विना मूल्य सेवा आहे. कारण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशी ती संस्था म्हणजे जोग महाराजची संस्था आहे. अशा संस्थेमध्ये त्यांनी आता हे 65 वर्ष होत आहेत. सेवा करून त्यांना 65 वर्ष होत आहेत. जीवन त्यांचं चांगल्यापणाने गेलं. आणि शांती म्हणजे शांतीच एखाद्याच्या जीवनामध्ये असते. शांती धरा, मनोमनी शांती धरा, उतरायला पहिलं तिरा. तेव्हा ज्याच्याकडे शांती नाही त्याच्याकडे सुखही नाही. ज्याच्याकडे शांती असते त्याला सुख मिळत असतं. म्हणून शांती धरा. किती जरी काही घडलं तर अशांत राहू नका. अशांत राहिले की दुःख येत असतं. तेव्हा इथं महाराज म्हणतात शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट. याचा चांगल्या खाणीमध्ये जन्म झाला. मग त्याची आचार पद्धती सांगतात. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाटवे महत्त्व वडिलांचे. उलट आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून, कर्तृत्वातून तो आपला वडिलांचं, आई वडिलांचं महत्त्व वाढतो. कोणाचा मुलगा अमक्या अमक्याचा मुलगा असं म्हणतो का नाही. पण विठ्ठला 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 आणि म्हणून अशा प्रकारचं वागणं, अशा प्रकारचा आचार करणं हेच खऱ्या अर्थाने या आश्रमाचं फळ आहे. महाराज शेवटी बोलतो उत्तम
असं या ठिकाणी वस्तू शांतीचा कार्यक्रम या पद्धतीने साजरा झालेला आहे आणि प्राणमन असून देखील भरगतची उपस्थिती दिली त्याबद्दल